ओळखा पाहू कशाची भाजी आहे. कोणी म्हणेल छोले, कोणी म्हणेल भिजवलेले वाटाणे, कोणी म्हणेल ते गोल काळे वाटाणे. मला पण आधी पूर्वी तसंच वाटलं बरं का. मी ट्रिपला जेव्हा गेले आणि प्रत्येक ठिकाणी मला हेच खायला मिळालं. हे आहे बेबी पोटॅटो. बघा किती छोटासा, अगदी आपल्या बटाट्यासारखाच सगळा आहे, पण फक्त साईजनी अगदी गोटी एवढा. आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमध्ये आम्ही ज्या ट्रिपला गेलो होतो तेव्हा प्रत्येक हॉटेलमध्ये ही भाजी अगदी असायची, खास असायची म्हणजे असायचीच. मी एका ठिकाणी मग विचारलं की मला भाजी पाहिली. मी म्हटलं मला थोडेसे रॉ म्हणजे कच्चे बटाटे पाहायला मिळतील का. तर त्यांच्या किचनमध्ये गेले. त्यांनी फक्त एक बटाटा उरला होता आणि तो मला दिला की बघा आम्ही जेवढे होते तेवढ्याची भाजी केली. जसे कस्टमर येतात आम्ही तेवढेच बटाटे आणतो आणि तेवढीच करतो. आणि सगळ्या सीझनमध्ये तिकडे हे बटाटे मिळतात. मला मार्केटमध्ये जायला वेळ नव्हता, नाही तर मी भरपूर असे छोटे छोटे बटाटे घेऊन आले असते आणि तुम्हाला दाखवले असते आणि मस्त भाजीसुद्धा केली असती. पण काय करणार, हे बटाटे मला काही मिळाले नाही. असे हे मस्त बटाटे. आणि या नॉर्थ ईस्टच्या ट्रिपला ही भाजी. आणि काय सांगू तुम्हाला, काहीही मसाले जास्त वापरले जात नाहीत तिथे. अतिशय नुसत्या तेलात एक थोडीशी एक तिखट, मीठ, धने जिऱ्याची पूड, ते सुद्धा कधी कधी नसते, पण भाजी इतकी चविष्ट होते म्हणून सांगू ना कि तुम्हें एसामिस आलू बोलता है इसको बोलता है। और ये कौन से हर सीजन में आते हैं क्या ये? हर सीजन। और यहाँ का फेमस है? हाँ फेमस है। और बनाने को भी इजी है? इजी है। इजी है। लेकिन अब यदि आपको रॉ मिल जाता ना तो हमें बहुत अच्छा लगता। अब क्या आपके पास का ख़त्म हो गया है? ठीक है, हम तो अब सब्जी का आपके फ़ोटो निकालते हैं। आपकी याद हमारे पास हमेशा के लिए रहेगी। थैंक यू। वेलकम।